नमस्कार मित्रांनो. तर आता जसं बघताय पावसाचं वातावरण चालू झालंय. आज जुलै महिना सुरुवात झाली आहे आणि पुढच्या आता काही दिवसातच पाऊस चालू होईल आपल्याकडे. आणि जसं प्रत्येक पावसाळ्यात आपण बघतो, की पावसाळ्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण जे असतं ते खूप जास्त असतं. कंपॅरेटिव्हली वर्षभर जेवढं आपण आजारी पडत नाही, तेवढं पावसाळ्यामध्ये जास्त वेळा आजारी पडणं होतं. तर आता पुढचे 3-4 महिने हे हाय ओ-पी-डी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे डॉक्टरांकडे गर्दी, मेडिकलमध्ये गर्दी, लॅब टेस्टला गर्दी. आता तो सीझन चालू होत आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं, की आपण आजारी पडतो आणि आपण स्वतःच्या मनाने काही अँटिबायोटिक्स घेतो. आता सगळ्यांनाच Googleमुळे, ChatGPTमुळे आता एवढं माहिती झालंय, की लोकं सर्रास जाऊन अँटिबायोटिक्स घेतात. जे त्यांना मागच्या वर्षी दिलेले असतात किंवा त्यांच्याकडं ऑनलाईन ते बघतात. आता जसं अमॉक्सिसिलिन झालं, ऑगमेंटिन झालं, ॲझिथ्रो झालं, ॲझिथ्रोमायसिन झालं, सेफिक्झिम झालं. तर आता बऱ्यापैकी आपण एवढे अवेअर असतो, की आपल्याला सगळे मेडिसिनचे नावं माहीत असतात, अँटिबायोटिक माहीत असतात. कोणी पॅरासिटामॉल कधी घ्यायचं, व्हिटॅमिन डी कधी घ्यायचं, तर सगळं आपण ह्या गोष्टी करत असतो. पण लक्षात घ्या, आपल्याला पावसाळ्यामध्ये जे जनरली सर्दी, ताप, खोकला किंवा नाक वाहणं जे होतं, हे बॅक्टेरियामुळं नाही होत. हे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत आणि व्हायरल इन्फेक्शन्सला जर तुम्ही अँटिबायोटिक घेत असाल, तर याचा अर्थ आहे की तुम्ही मच्छरला रोखण्यासाठी माशाची जाळी लावून झोपताय. म्हणजे मच्छरदाणीऐवजी जर तुम्ही मासे पकडायची जी जाळी आहे, ती लावून जर झोपले आणि तुम्हाला वाटत असेल की तो मच्छर आतमध्ये येणार नाही, तर सेम होतं आहे जर तुम्ही व्हायरल इन्फेक्शनसाठी अँटिबायोटिक घेत असाल तर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात, की वारंवार पावसाळ्यामध्ये जास्त आजारी लोकं का पडतात? अँटिबायोटिक हे अँटीव्हायरलवर काम कसं करतं? आणि डॉक्टर जनरली पावसाळ्यामध्ये अँटिबायोटिक का प्रिस्क्राईब करतात? आणि यापासून आपण कसं स्वतःला प्रिव्हेंट करू शकतो? घरी आपण जे सेल्फ मेडिकेशन करतो ते करायला हवं का? आणि केलं तर कसं केलं पाहिजे? चला ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. सगळ्यात पहिले आपण बघूयात, की पावसाळ्यामध्ये आजारी पडायचं प्रमाण जास्त का असतं? तर लक्षात घ्या मित्रांनो, पावसाळ्यामध्ये जेव्हा ॲटमॉस्फिअर चेंज होतो, एकदम गरमीमधनं दमट वातावरण, थोडंसं ह्युमिडिटी वाढते आणि या काळामध्ये जे मच्छर असतात, जे डास असतात, त्यांची पण पैदास जास्त होते. कारण सगळीकडे पाणी साचलेलं असतं, डबक्या-डबक्यांमध्ये पाणी असतं आणि त्यांना अंडी टाकायला तिथं खूप सोपं जातं. दुसरी गोष्ट जी आहे, जसं मी म्हटलं ह्युमिड ॲटमॉस्फिअर तयार होतं. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसला जे पोषक वातावरण असतं त्यांच्या ग्रोथसाठी, ते त्यांना भेटतं या ठिकाणी. तिसरी गोष्ट असते, की पावसाळ्यामध्ये जनरली सगळेजण आपण एकत्र जास्त वेळ राहतो. आता जसं खूप जास्त पाऊस पडतोय, तर एका ठिकाणी राहणं आपलं जास्त येतं. मग ते कुठल्या सार्वजनिक ठिकाणी असो, ऑफिसमध्ये असो किंवा इन जनरल पावसाळ्यामध्ये काही आपले सण पण असतात पावसाळ्यांमध्ये. आपले मराठी सण चालू होतात. तर त्यामुळे एकत्र येणं हे जास्त होतं आणि त्यामुळेच जे इन्फेक्शन पसरण्याचे चान्सेस असतात, व्हायरल असो किंवा बॅक्टेरियल असो, ते खूप जास्त असतात आणि जसं आपल्याला आता कोविड आल्यापासून आपल्याला माहीतच झालेलं आहे, की आपण कितीही प्रयत्न केला तरी इव्हन सॅनिटायझर पण आपण बघितलं तर ते 99.9% बॅक्टेरिया किल करतं हे आपल्याला माहिती आहे. आणि तेच होतं आपण जेव्हा काही मेडिसिन घेतो, अँटिबायोटिक घेतो, तेव्हा देखील सेम गोष्ट आपल्या शरीरामध्ये होते. कुठलंच अँटिबायोटिक हे पूर्णपणे 100% काम करतंच असं नाही. आणि त्यामध्ये जर तुम्ही अर्धवट डोस घेत असाल, म्हणजे डॉक्टरांनी 10 दिवसाचं अँटिबायोटिक दिलं आणि तुम्ही 5 दिवस, 6 दिवस घेत असाल, एखाद्या अँटिबायोटिकचा डोस तुम्ही मिस केला, कमी घेतला किंवा स्वतःहून चालू केलं आणि अर्धवट सोडलं, तर त्यामध्ये काय होतं मित्रांनो, अँटिबायोटिकचं काम हे असतं, की त्या बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवणं आणि त्याची सेल वॉल डिस्टर्ब करणं, ब्रेक करणं आणि त्याला किल करणं. तर जेव्हा तुम्ही कमी अँटिबायोटिक घेता, म्हणजे तुम्हाला जो डोस लागतो त्यापेक्षा कमी घेतलं, तर त्यामध्ये होतं असं, की अर्धे बॅक्टेरिया मरतात किंवा आपण चला पकडू 100 बॅक्टेरिया जर असतील, तर त्यातले 98-99 बॅक्टेरिया जरी त्या ठिकाणी मेले, तरी जे 2 बॅक्टेरिया असतात,
ते पुढची जनरेशन जे आहे त्यांची त्याला जन्माला घालतात. जसं आपल्याला माहिती आहे, की बॅक्टेरिया ग्रो होतात आणि तो जो अँटिबायोटिक आहे त्याचा रेझिस्टन्स तिथून निर्माण होतो. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक ज्याला माहिती आहे, की हा अँटिबायोटिक्सची प्रतिकार कसा करायचा, तर जशी आपली रोगप्रतिकारक शक्ती असते, तशी बॅक्टेरियाची देखील रोगप्रतिकारक शक्ती असते. तर तो त्या बॅक्टेरिया जो आहे, तो अँटिबायोटिकला रेझिस्ट करायला स्टार्ट करतो. म्हणजे त्याची पुढची जी पिढी आहे, ती त्या बॅक्टेरियाची जी पिढी आहे, ती अँटिबायोटिकला रेझिस्टन्स करते. म्हणजे नेक्स्ट टाईम जर तुम्ही कधी अँटिबायोटिक घेत असाल, तर ते तेवढं इफेक्टिव्ह राहत नाही, जेवढं फर्स्ट टाईम इफेक्टिव्ह राहतं. त्यामुळे जनरली तुम्ही बघाल तर प्रत्येक 1-2 वर्षांनी डॉक्टर्स जे आहेत, ते आपल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये अँटिबायोटिक चेंज करत असतात आणि त्याचं कारणच हे असतं, की कदाचित आता पर्टिक्युलर तुम्ही हे पण बघितलं असेल, की एखाद्या एरियामध्ये जे आहे सेम टाइपचं इन्फेक्शन किंवा सेम टाइपचं अँटिबायोटिक हे वापरलं जातं. कारण त्या एरियामध्ये ते अँटिबायोटिक आधी वापरलेलं असतं, त्यानंतर नेक्स्ट इयरला त्याला कदाचित तेवढा रिझल्ट येत नाही. मग ते चेंज केलं जातं आणि हेच कारण असतं की त्या बॅक्टेरियाचा रेझिस्टन्स होऊ नये म्हणून अँटिबायोटिक प्रत्येक वेळेस हे चेंज केलं जातं. दुसरी गोष्ट यामध्ये जर आपण बघितली, तर जसं मी म्हणलं, की हे जे पावसाळ्यातले आजार आहेत, ते जनरली व्हायरलमुळे होतात आणि सगळ्यांनाच माहिती आहे, की व्हायरल डिसीजेस आर द सेल्फ लिमिटिंग म्हणजे व्हायरसवरती जनरली अँटीव्हायरस जे काम करतं, ते पण फक्त साइन सिम्प्टम्स तुमचं जे आहे ते त्याला प्रिव्हेंट करतं किंवा साइन सिम्प्टम्स घालवतं आणि खूप कमी अँटीव्हायरल्स असे आहेत, की जे ॲक्चुअली व्हायरल्सला किल करतात. पण मोस्ट ऑफ द व्हायरल डिसीजेस हे सेल्फ लिमिटिंग आहेत. इव्हन तुम्ही कोविडमध्ये बघितलं असेल, की कोविडमध्ये जे जनरली प्रिस्क्रिप्शन असायचं ते सगळ्यांना पाठ पण झालं आहे. लिम्सी त्यामध्ये, ORS त्यामध्ये, एखादं पॅरासिटामॉल वगैरे. तर जर तुम्हाला व्हायरल होत आहे, तर मग डॉक्टर अँटीबॅक्टेरिया का देतात? तर याचं कारण असं आहे मित्रांनो, की जनरली प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणलं जातं. त्यामुळे जेव्हा आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होतं, तर आपली इम्युनिटी ऑलरेडी डाउन झालेली असते. कारण व्हायरसशी आपलं शरीर जे आहे ते लढत असतं आणि त्याच्यामध्ये इम्युनिटी डाउन होते आणि तेव्हा अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जे बॅक्टेरिया आहेत, इम्युनिटी कमी झाल्यावरती बॅक्टेरिया मग जनरली जे आहे आपल्या न्यूमोनिया किंवा सर्दी वगैरे अशा आजारांवरती म्हणजे असे आजार होतात जेव्हा इम्युनिटी कमी होते, तेव्हा बॅक्टेरिया जे आहे ते अपॉर्च्युनिस्टिक असतात. तर त्यामुळे जनरली डॉक्टर जे प्रिस्क्राईब करतात, की व्हायरल जरी असेल तरी अँटीबॅक्टेरियल प्रिस्क्राईब यासाठीच करतात, की फ्युचरमध्ये म्हणजे 2-3 दिवसांनी जेव्हा इम्युनिटी कमी होईल, तेव्हा बॅक्टेरिया इन्फेक्शन होऊ नये. आणि तेच एक रिझन असतं हे प्रिस्क्राईब करायचं. दुसरी गोष्ट पर्टिक्युलरली त्या एरियामध्ये सगळ्यांनाच जेव्हा सायनस होतो किंवा थ्रोट इन्फेक्शन होतं किंवा न्यूमोनिया सारखे पेशंट्स जेव्हा सापडतात त्या पावसाळ्यादरम्यान, त्यामुळे ते प्रिव्हेन्शन म्हणून हे अँटीबॅक्टेरिया म्हणजे अँटिबायोटिक हे दिलं जातं. आणि हे जे अँटिबायोटिक दिलं जातं, हे कधी पण सेल्फ मेडिकेशन जेव्हा आपण करतो, तर हे त्यामुळं करायचं नसतं. कदाचित तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल, कदाचित नाही येणार आणि जर तुम्ही अंगावरती जास्त दिवस काढत राहिलात, तर तुम्हाला सीरियस आजार होऊ शकतात. त्यामुळे सीरियस डिसीज होऊ शकतात.